तर आता चालत आलो होतो आणि आमच्या झाडाखाली बघा ॲक्च्युली सडकेच्या वर आहे आंब्याचं झाड आणि सडकेवर हा आंबा पिक्का पडलेला भेटला मला. झाडावरून तयार झालेला आंबा आहे. जवळपास 15 डझन आंबे आहेत. नमस्कार मित्रांनो, मी प्रेम महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर गावाकडची मजा चालू आहे आणि मी आज चाललो आहे आमच्या आंब्याच्या झाडावरील आंबे काढण्यासाठी. जसं हापूसचे आंबे काढायला चाललेलो आहे. खरं म्हणजे यावर्षी मंडणगड दापोली या पट्ट्यामध्ये आंब्याचा बहर काय एवढा जास्त नव्हता. मोहरी कमी आलेला आणि आंबे खूप कमी आलेत. पण आमच्या 1-2 झाडावर काही आंबे आलेले आहेत. तर ते आता काढत आलं, कारण की बघा वातावरण बघा तुम्ही, पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. मागे आठवडापूर्वी 1-2 दिवस पाऊस पडलाही आणि रोज संध्याकाळी थोडंसं ढगाळ वातावरण होतंच. आणि आज सकाळ तर पूर्ण भरून आले. त्यामुळे पाऊस पडण्याच्या आधी आम्ही आंबे काढत आलो. सकाळी जवळजवळ 7:30 वाजले जातात आणि आता आंबे काढत चाललो आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपले मेगा बिग ट्रॅव्हल सिरीज आता लवकर येणार आहे जुलैमध्ये उत्तर प्रदेशातली. आणि त्यातले 3 प्लेसेस मी सांगितलेले आहेत: अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसी. या 3 जे हिंदू मोठे तीर्थक्षेत्र आहेत त्यांना आपण एक्सप्लोअर करणार होतो या सिरीजमध्ये. आणि त्याशिवाय 4थं बोनस डेस्टिनेशन आहे या ट्रॅव्हल सिरीजमध्ये आणि ते 4थं डेस्टिनेशन आहे सारनाथ. खूप मोठं असं बुद्धिस्ट प्लेस आहे सारनाथ. त्याशिवाय ऐतिहासिक प्लेस आहे. आपलं जे अशोक चक्र आहे आणि नॅशनल एम्ब्लेम लायन कॅपिटा तेही इथून सारनाथ इथले अशोक स्तंभावून घेतलेले आहे. आणि त्याशिवाय बौद्ध धर्मातले जे 4 महत्त्वाचे प्लेसेस, होली प्लेसेस आहेत, त्यापैकी एक सारनाथ आहे. तर हे सगळं आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे या सिरीजमध्ये. त्यामुळे आपलं चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मी चालू आंबे काढायला आणि बघा कशा प्रकारे आंबे काढू. जास्त नाही आहेत आंबे आणि झाडंही आमची मोठी नाहीत जास्त, त्यामुळे खालूनच काढता येईल. थोडं चढायला लागलं तर चढावं लागेल, पण आंबे बघू जेवढे जे काय आहेत ते काढायचे आहेत. आणि कारण आता परत मुंबईला रिटर्न जायची वेळ आलेली आहे, त्यामुळे आता आंबे काढणं जर गरजेचंच आहे. सो चाललो आता मी आंबे काढायला आणि बघा कशा प्रकारे आंबे काढतो. तर आता चालत आलो होतो आणि आमच्या झाडाखाली बघा ॲक्च्युली सडकेच्या वर आहे आंब्याचं झाड आणि सडकेवर हा आंबा पिक्का पडलेला भेटला मला. झाडावरून तयार झालेला आंबा आहे. वास बघा मस्त आहे. फळ बघा तयार झालेला आहे अख्खा. कलर बघा. पिक्का झाडावर जो तयार झालेला असतो त्याची चव जो वेगळी असते. आपल्याला शहरामध्ये आडीत घातलेले आंबे खायची सवय आहे, पण जर कोणी झाडावर पिक्के तयार झालेले आंबे खाल्ले असेल त्यांना माहिती आहे की नक्की चव कशी लागते झाडावर पिकलेल्या आंब्याची. थोडं आंबटगोड चव लागते, पण जी काय चव लागते ना, अप्रतिम. जी आडीतल्या आंब्याला चव येणार नाही, कधीच येणार नाही. साका तयार होण्याचे प्रमाण असतं. असं म्हणतात की झाडावर आंबा पिकला की त्यामध्ये साका तयार होतो. पण जरी साका तयार झाला, जे टेस्ट असते आंब्याला झाडावर तयार झालेल्या, झाडावर पिकलेल्या आंब्याची, अप्रतिम असते, अवर्णनीय असते. मला तर खूप आवडते. आणि लहानपणी माझे आजोबा पिकलेले आंबे झाडावर पिकलेले आंबे घेऊन यायचे आणि त्यामुळे मला ती चव चांगलीच लक्षात आहे. आजकाल काही वर्ष मला झाडावर पिकलेला आंबा खायला भेटत नाही, पण जेव्हा कधी मिळतो मी सोडत नाही तसा आंबा. कारण की आडीतला आंबा आणि झाडावर पिकलेला आंबा खूप जमीन आसमानचा फरक आहे. आंब्यांच्या झाडांकडे जाऊया आपण आधी. डोंगराळ भाग आहे हा आणि ही समोर आहेत आमचे आंबे. जे समोर दिसतं त्यावर आंबे नाहीत यावर्षी. मागे जे झाड दिसते त्याच्यावर आंबे आहेत. आणि ही आमची इकडे काजूची बाग. बरेच काही झाडं लहान आहेत, पण बघा अजूनही झाडावर तुम्हाला काजू दिसतोय लाल रंगाचा, वेंगुर्ला 7.
एस टी आली. हाय ठेवलाय. अरे पडला. तर मित्रांनो, आंबे काढून आणलेलेत आहे आपण. आणि आंबे काढत असताना आपल्याला काय भेटले बघा. हे आहे वाईल्ड ऑर्किड आहे. याला म्हणतात फॉक्सटेल ऑर्किड, म्हणजेच सीतेची वेणी. पावसाळ्यामध्ये याला मोठ्या गजऱ्यासारख्या फुलं येतात, लांब तुरे येतात. आणि आता हे मी घेऊन जाणार आहे कल्याणला, आणि तिथे एखाद्या जुन्या खोडावर, फांदीवर लावणार आहे. मातीत लावायची असतात, तर खोडावर सुतळीने किंवा रस्सीने बांधायची असतात.
आणि महाग पण आहेत ते. मी काही आमच्या ग्रुपच्या त्यावर ग्रुपवर पोस्ट करेन आणि विचार कोण घेऊ शकेल. मला वाटतं 200-300 रुपयाला एक जाईल. बरंच 7-8 रोप ते भेटले आहेत. बघू कोण घेतो का. पावसाळ्यात मस्त येईल फुलं. किती आंबे भेटले आहेत आपल्याला. जवळपास 15 डझन आंबे आहेत. सगळे तयार आहेत. कारण खूप लेट निघाले. आज 26-27 तारीख आहे, त्यामुळे खूप लेट झालेले आहे आंबे काढायला. त्यामुळे सगळे तयार झालेले आहेत आणि सगळे छान पिकणार आहेत. आंबे काढून खूप थकलेलो आहे मी आणि ठेवले आहेत. आता मी आंघोळी केली होती सकाळी. उठल्या फक्त तोंड धुवून मी आंबे काढायला गेलो होतो आणि काढून आणले. शेवटी खूप थकाय झालं आणि आता मी जातो आंघोळीला. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.